5% निधी आपल्या महानगरपालिकेने वितरित केला नाही। त्या संदर्भात आम्ही त्यांना निवेदन दिले, जर आम्हाला 8 दिवसाच्या आत जर 5% निधी हा वितरित नाही केला तर आम्ही रस्ता रोको आंदोलन हे आपले शिवाजी पुतळ्यापाशी ठेवण्यात आलेलं आहे। आणि यांना आम्हाला असं एक शब्दात उत्तर दिलेलं आहे की बुवा यांचा 5% निधी हा आम्ही 2 दिवसांनी वितरित करू, पण आमच्या दिव्यांग बांधवांना 1 महिन्यापासून त्यांनी सतत चक्रा मारल्या। अजून करता यांना एकही टक्का वाटप केलेला नाही। आणि हा जो आहे हा आपला स्वनिधी आहे। हा स्वनिधी कशामध्ये आपण जे घरपट्टी या नळपट्टी जमा करतो त्यामधून त्यांनी आपल्या दिव्यांग बांधवांचा 5% निधी हा दरवर्षी राखीव राहतो आणि यांना दरवर्षी त्यांचा 5% निधी हा वितरित करा। इथे आलेले आहे, आम्हाला थोडा व्यवस्थित सांगा। जय जिजाऊ जय शिवराय। तसेच फुले शाहू आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो। मागील 2 वर्षापासून माझ्या अपंग बांधवांचा जो निधी आहे, घरपट्टी असेल नळपट्टी असेल, यातनं जो वसूल केलेला कर असतो त्यातनं 5% हा दिव्यांग अपंग माझ्या बांधवांवर खर्च व्हावा अशी शासनाची तरतूद आहे। पण मागील 2 वर्षापासून यांचा निधी यांना मिळालेला नाही असा आरोप माझ्यासोबत उपस्थित काही अपंग बांधवांचा आहे। म्हणून शासनानं या निवेदनाची दखल घेत तात्काळ लवकरात लवकर माझ्या गरीब बांधवांना तो निधी द्यावा अशी आम्ही निवेदनाद्वारे मुख्याधिकारी नगर परिषद भोकरदन यांच्याकडे मागणी केलेली आहे। तरी आमच्या निवेदनाला ते गांभीर्याने घेतील एवढीच अपेक्षा करतो। अन्यथा लोकशाही मार्गानं आम्ही अपंग बांधवांसोबत आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। वेळप्रसंगी आम्हाला आंदोलन करायची गरज जरी पडली तरी आता आम्ही थांबणार नाही। आमचा लढा हा माझ्या अपंग बांधवांच्या न्याय हक्कासाठी असून त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। जय जवान जय किसान।